नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी एक नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी स्टुडंट, अदर युनिव्हर्सिटी किंवा ऑटोनॉमस कॉलेज टू अफिलिएटेड कॉलेज ॲडमिशन स्टुडंट, डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन स्टुडंट या संदर्भात परीक्षा फॉर्म कसा भरावा किंवा परीक्षा फॉर्म भरण्याबाबतच्या डेडलाईन त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहे. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबरपर्यंतच मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर फी भरण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात महत्त्वाची माहिती परिपत्रक क्रमांक 1724च्या माध्यमातून आपण देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिवाळी सत्राची जी काही परीक्षा 2025 साली होणार आहे, तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी पॅटर्नमधून प्रवेश घेतलेला आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यापीठाकडून अथवा स्वायत्त महाविद्यालयातून संलग्नित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे, तसेच काही विद्यार्थ्यांची सत्र पूर्तता राहिलेली आहे. म्हणजे दोन्ही सत्र ज्यांना एकत्रित द्यायचे आहे, अशा विद्यार्थ्यांचे देखील परीक्षा फॉर्म या ठिकाणी सुरू झालेले आहे. तसेच डायरेक्ट सेकंड इयर ज्यांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांचे देखील परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे. परीक्षा फॉर्म हे 1 नोव्हेंबर 2025 ला दुपारी 4 वाजल्यापासून सुरुवात होतील. तर ते 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत ते परीक्षा फॉर्म हे भरले जाणार आहे. तर 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांना लेट फीसह परीक्षा फॉर्म इनवर्ड करून त्यांना फी भरली जाणार आहे. 4 नोव्हेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरले जाणार नाहीये. महाविद्यालयांनी जे काही संबंधित विद्यार्थी आहेत, मोजकेच विद्यार्थी असतात प्रत्येक अभ्यासक्रमाला 2-2, 4-4 विद्यार्थी आहे. तर महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉल करून त्यांच्यापर्यंत ही माहिती दिली गेली पाहिजे. कोणतेही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरण्यापासून वंचित राहता कामा नये. अशा विद्यार्थ्यांनी चुकीचे फॉर्म जर का भरले, तर हॉल तिकीट करेक्शन करण्यासाठी देखील संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही आणि मग त्यांना प्रमाद समोर देखील उभं राहण्याची शक्यता राहणार नाही. त्याच्यामुळं महाविद्यालयाने काळजीपूर्वक या पद्धतीने परीक्षा फॉर्म भरा. परीक्षा फॉर्म भरण्यात काही अडचण येत असेल, तर एक्झाम सपोर्टला तुम्ही मेल करा. अडचण आली तर ते आपल्याला सॉल्व्ह करून देणार आहे. 4 तारखेनंतर कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांना मुदत दिली जाणार नाही. जे विद्यार्थी परीक्षा फॉर्म दिलेल्या मुदतीत भरणार नाही, ते परीक्षेपासून वंचित राहतील. त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या संबंधित विद्यार्थ्याची आणि महाविद्यालयाची असणार आहे. एक महत्त्वाचं एक आहे या ठिकाणी फॉर्म काळजीपूर्वक भरा. प्रिंट प्रिव्ह्यू घ्या. महाविद्यालयाकडून चेक करा. फॉर्म इनवर्ड करा आणि फी लगेच त्वरित भरायला विद्यार्थ्यांना सांगा. अतिवृष्टी किंवा सद्य परिस्थिती लक्षात घेता विलंब किंवा अतिविलंब शुल्क आकारण्यात आलेले नाही किंवा नंतर त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीतच परीक्षा फॉर्म भरा आणि इन्व्हर्ट करून त्याची फी ऑनलाईन पेड करायला विसरू नका. तर अशाच नवीन-नवीन व्हिडिओसह, नवीन-नवीन माहितीसह आपण काय करूया, लवकरात लवकर भेटूया. काही महत्त्वाचे परिपत्रक असतील तर आपण आपल्या काय करणार आहोत, Telegram चॅनलमध्ये दिले जाणार आहोत. त्यामुळे Telegram चॅनलला जॉइन करा, सबस्क्राईब करा. YouTube चॅनलमध्ये ला सबस्क्राईब करून तुम्ही Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तर तोपर्यंत तुम्हाला काही जर का शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.